लोकसभा निवडणुकीत चुकीचे काम केलेल्या कार्यकर्त्यांची हकलपट्टी करण्यासाठी निवेदन देऊ. आप्पा घोडे उपजिल्हा प्रमुख. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले. मात्र निवडणुकीत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुरबाड येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज आढावा बैठक शिवसेना उपजिल्हा प्रमुख आप्पा घोडे व तालुका प्रमुख संतोष विशे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. संबंधित बैठकीमध्ये निवडणुकीत काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चुकीचे काम केले असून तशा प्रकारचे पुरावेही असल्याचा आरोप उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आप्पा घोडे व तालुका प्रमुख संतोष विशे यांच्याकडे केला. त्यानंतर आप्पा घोडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की चुकीचे काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करून पदावरून हकलपट्टी करण्याची मागणी करू. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे घेण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र खरत यांनी. ब्युरो रिपोर्ट लोकहित वृत्तवाहिनी. प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोषजी विशे, आपले ज्येष्ठ सल्लागार विश्वनाथजी सुरेराव, सचिव सतीशजी घरत आणि उपस्थित सर्वच प्रमुख कार्यकर्ते. गेल्या लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभा ही महाविकास आघाडीतून जी लढवली गेली त्या ठिकाणी सुरेश बाळामामा म्हात्रे यांना त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली होती आणि पक्षाचं काम हे महाविकास आघाडीचं काम, उद्धव साहेबांचा आदेश, या आदेशाने त्याचं पालन करून खऱ्या अर्थानं आपले शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा हा मोठा भावासारखी या ठिकाणी आहे आणि अतिशय जास्त प्रमाणामध्ये संख्या आपली शिवसेनेची आणि निष्ठावंत शिवसैनिक असल्या कारणाने तन मनाने या ठिकाणी त्यांनी बाळामामाचं काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं आणि तुतारी या दिशेवरती त्यांना बाळामामाला निवडून दिलं. मी प्रथमच्या सर्वच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण आपण युतीचा धर्म पाळून उद्धव साहेबांचा शब्द पाळला आणि कुठेही आपल्याला गाळपोट लागणार नाही अशा पद्धतीने आपण काम केलं. परंतु काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चुकीचं काम केलं असेल अशी कार्यकर्त्यांची भावना तर आहेच, कारण त्या कार्यकर्त्यांनी त्यांना जवळून बघितलेलं आहे, त्यांच्याकडे त्याचे पुरावे आहेत आणि अशा कार्यकर्त्यांनी जर चुकीचं काही कामं केलेली आहेत, त्याचं काही फोटोग्राफी वगैरे काही त्याचं निदर्शनास आलेलं असेल तर वरिष्ठांच्याकडे त्याची तक्रार करून त्यांना निश्चितच या ठिकाणून त्या पदावरून त्याची हकलपट्टी करण्यासाठी आपण सुद्धा त्याचं निवेदन देऊ. कारण आता या ठिकाणी बघितलं तर कार्यकर्त्यांचा जो आक्रोश आहे, जे चुकीचं काम करतात त्या चुकीचं काम करणाऱ्यांना सुद्धा जर पदावर बसवलं जात आहे आणि त्या ठिकाणी संघटनेचं एकनिष्ठेने काम होत नाही. आज आपली शिवसेना ही खऱ्या अर्थानं खूप मोठा पक्ष, आपण हे जुने जाणते कार्यकर्ते निष्ठावंत यांनी खऱ्या अर्थाने ही टिकून ठेवलेली आणि ही टिकून ठेवलेली शिवसेना आज उद्धव साहेबांच्या पाठीशी आपण खऱ्या अर्थानं एक संघाने आहोत. आज या ठिकाणी मुरबाडच्या शहरातील सुद्धा काही कार्यकर्त्यांनी, इतर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की आपली शिवसेना एकदम तुम्ही एकदम स्ट्रॉंग डिसिजन या ठिकाणी घेतला पाहिजे तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी, परंतु तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी ते स्ट्रॉंग निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांच्याकडनं सुद्धा तसे आदेश सुद्धा येणं गरजेचं आहे. आपण जर या ठिकाणी कुठे स्ट्रॉंग डिसिजन, आम्ही सुद्धा बघतोय काही कार्यकर्ते चुकीचं काम करताय, स्ट्रॉंग डिसिजन जर घेतला तर वरिष्ठांनी ते मान्य जर केलं तर निश्चितच त्याच्यावरती पडदा तो ठिकाणी पडेल आणि चुकीचं काम कोणी करणार नाही. यापुढे निश्चितच तुमची जी काही दखल आहे ती दखल घेतली जाईल. आता आपण बघितलं की महाविकास या ठिकाणी जरी व्हिडिओ जरी केला असेल तर मी जाणून सांगतोय की ज्या वेळेला महाविकास आघाडीची मिटिंग त्या ठिकाणी झाली, पक्षाची मिटिंग झाली, त्यावेळेला लोकसभेतून काही
पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा प्रकारे कार्यकर्ते किंवा इथे काही गोष्टी आघाडीतून या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिला. या पुढचा जी मुरबाडची विधानसभेची जागा आहे ती शिवसेनेला मिळावी असं कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आमच्याकडे आलेली आहे. तर निश्चितच ती मागणी आम्ही वरच्या लेवलला पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितच करू. आणि खऱ्या अर्थानं तर हक्काचा या ठिकाणी जर शिवसेनेचा जर उमेदवार असेल ना, शिवसेनेचा आमदार असेल तर निश्चितच आता लोकसुद्धा इतर पक्षांच्या आमदारांना, खासदारांना कंटाळलेली आहेत. म्हणून त्यांनी इथं लोकसभेमध्ये बदल केला. तसाच बदल निश्चितच या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा होईल असं सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि याची दखल वरिष्ठांनी घ्यावी असं मी वरिष्ठांच्याकडे तशी मागणी आमच्या मार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.